नमस्कार, स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये. आज आपण पाहणार आहोत आजीच्या हातची गावरान पद्धतीची चाकवताची भाजी, म्हणजे साधेपणातली खरी चव. चाकवताची भाजी अगदी साध्या घरगुती साहित्यामध्ये आणि पारंपरिक पद्धतीने केली की तिची चव काही औरच लागते. आजीच्या हातची भाजी आठवली की जशी घरची, मातीची आणि गावरान चव आठवते ना, अगदी तशीच ही भाजी आहे. कुठलाही जास्त मसाला नाही, कुठली अवघड पद्धत नाही, पण चवीला मात्र एकदम खमंग आणि रुचकर. गरमागरम भाकरीसोबत ही भाजी वाढली की साधं जेवणसुद्धा मनसोक्त होतं. चला तर मग वेळ न घालवता साहित्यकृती पाहूया. इथं आपण एक चाकवताची जुडी घेतली आहे आणि हे चाकवत अशा पद्धतीने साफ करून घ्यायचं आहे आपल्याला. कोळी कोळी देठं चाकवताची फेकून न देता देठासहित ही भाजी घ्या. छान चवीची ही भाजी होते. आणि मी तुम्हाला दाखवते भाजी कशा. काही लोकांना चाकवताची भाजी माहीत नाही, पण हे पहा, अशा पद्धतीने ही भाजी असते. जे पान आहे ते पान अशा पद्धतीचं असतं. आता भाजी आपण स्वच्छ धुवून घ्यायची. मिठाच्या पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्या आणि एकसारखे देठ एकसारखे लावून घ्या. पहा, देठाकडून जिकडून आपण ही भाजी साफ केलेली आहे ते देठं एकसारखी लावून घ्यायची आणि ही भाजी आता चिरून घ्यायची आहे. जास्ती बारीक चिरू नका आणि जास्ती मोठी चिरू नका, मध्यम अशी चिरून घ्या. आणि व्यवस्थित अशी छान चिरली की आपल्याला जी गरगटी भाजी करायची आहे ती व्यवस्थित शिजली जाते आणि आपल्या हा भाजीचा गरगटा फार छान होतो. तर पहा, इथं ही भाजी अशा पद्धतीने चिरून घ्यायची. फार सुंदर चवीची ही भाजी होते. तुम्ही करून पहा. अगदी ज्वारीची भाकरी, बाजरीच्या भाकरीबरोबर याची चव फार सुंदर लागते. आणि आपण आता संपूर्ण सगळी भाजी अशी चिरून घेऊया. आज ही भाजी मी कुकरला लावणार आहे. सगळी भाजी आपण चिरून घेतली आणि कुकरला लावून घेतली. आता याच्यामध्ये मी 4 चमचे भिजवलेली मुगाची डाळ घेतली आहे. भरपूर सारे मसाले घालून ही भाजी आपण कुकरला लावून घ्यायची आहे. संपूर्णपणे ही भाजी करण्याची पूर्ण पद्धत वेगळी आहे. व्हिडिओ स्किप न करता स्टेप बाय स्टेप पहा. 10 ते 15 लसूण पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत मी. या भाजीला लसणाची चव फार छान लागते. पहा, लसणाचं प्रमाण थोडंसं जास्ती ठेवा, फार छान होते. 2 ते 3 हिरव्या मिरच्या उभ्या चिरून घेतल्या आणि खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत. सुकं खोबरं घ्यायचं आहे आपल्याला. पातळ खोबरं चिरून घ्या आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या उभ्या चिरून घ्या. भाजलेले शेंगदाणे साल काढून मी घेतलेले आहेत, 1 अर्धी वाटी. आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घेऊया आपण. थोडीशी हळद घेऊया, थोडासा हिंग घेऊया. चवीनुसार मीठ घ्यायचं आणि एक अर्धा ग्लास पाणी घेऊन आपण याच्या 3 ते 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. कुकरमध्ये तुम्हाला जर वेळ असेल तर तुम्ही ही भाजी वरतीही शिजवून घेऊ शकता, पण वेळ कमी असेल तर कुकरमध्ये छान शिजते भाजी ही. पाणी घेऊया आणि कुकरचं झाकण लावून आपल्याला याच्या 3 ते 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. सुंदर चवीची ही चाकवताची भाजी होते. सीझनप्रमाणे ही भाजी बाजारामध्ये येते. तर तुम्हाला जर बाजारामध्ये चाकवताची भाजी मिळाली तर तुम्ही नक्की या पद्धतीने करून पहा. अगदी बाजरीच्या भाकरीबरोबर, ज्वारीच्या गरमागरम भाकरीबरोबर या भाजीची चव फार छान लागते. कुकरच्या शिट्या होत आहेत तोपर्यंत आपण एक ठेचा करून घेऊया. पुन्हा एकदा 10 ते 15 लसूण पाकळ्या मी घेतलेल्या आहेत. याच्यामध्ये घेऊया हिरव्या मिरच्या, 3 हिरव्या मिरच्या. मिरचीचं प्रमाण तुम्हाला जसं हवं तर त्याप्रमाणे तुम्ही ठेवा. 3 हिरव्या मिरच्या घेतल्या आणि 1 चमचा मी जिरं घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये अगदी थोडंसं खडे मीठ घेऊया आणि हा ठेचा आपल्याला करून घ्यायचा आहे. पारंपरिक पद्धतीने आपण आज ही भाजी बनवतो आहे, तर इथं सगळं आपण पारंपरिक पद्धतीने भाजीसाठी लागणारे जे मसाले आहेत तेही करून घेऊया. आता ठेचा आपला करून झालेला आहे आणि कुकरच्या शिट्ट्याही मी 4 करून घेतलेल्या आहेत. आणि पहा, इथं भाजी छान शिजलेली आहे. आता ही भाजी आपल्याला घोटून घ्यायची आहे. हिरव्या मिरचीच्या ठेच्यामध्ये ह्या भाजीची चव फार वाढते. सुंदर चवीची ही भाजी लागते. जर तुम्हाला हिरवी मिरची चालत नसेल तर या ठिकाणी तुम्ही लाल मिरची पावडरचाही वापर करू शकता. आता याच्यामध्ये 3 चमचे मी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि 1 वाटी मी आंबट दही घेतलेलं आहे. जर तुम्हाला दही चालत नसेल तर दही तुम्ही इथं स्किप केलं तरी चालेल, पण ही भाजी दह्यामध्ये किंवा ताकामध्ये आणखीन या भाजीची चव वाढते. सुंदर चवीची ही भाजी होते.
आणि ताक किंवा दही तुम्ही घेतलं तर आंबट चवीचं घ्या, फार सुंदर होते. आणि जर ताक दही नसेल वापरायचं तुम्हाला तर आंबट चुका तुमच्याकडे असेल तर थोडासा आंबट चुकाही तुम्ही याच्यामध्ये वापरू शकता. 3 चमचे बेसन पीठ आणि त्याच्यामध्ये आंबट दही 1 वाटी घेऊन आपण ही भाजी घोटून घ्यायची आहे. पूर्णपणे ही भाजी छान अशी घोटून झालेली आहे आपली. दिसायला काय छान दिसते पहा आणि चवीलाही एवढी सुंदर लागते. साध्या सोप्या पद्धतीने आपण आज ही भाजी बनवतोय, पण जेवढी साधी सोपी बनते तेवढी चवीला चटकदार खमंग छान लागते. 1 पळी तेलावरती आता आपण ही भाजी फोडणीला टाकूया. अर्धा चमचा इथं जिरं घ्यायचं आहे आपल्याला. या भाजीला मोहरी घालू नका, फक्त जिऱ्यावरती फोडणी करायची. अर्धा चमचा जिरं आणि जे आपण खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेला ठेचा आहे तो घेऊया. लसूण मिरची आणि जिऱ्याचा हा ठेचा आहे. खमंग असा लसूण मिरचीचा सुगंध सुटेपर्यंत आपल्याला ही लसूण मिरची तेलामध्ये परतून घ्यायची. अगदी छोटा चमचा अर्धा चमचा हळद घेऊया, छोटा अर्धा चमचा हिंग घेऊया आणि छान हा ठेचा आपल्याला छान सुगंध सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे. मी सांगितल्याप्रमाणे या भाजीला लसणाचं प्रमाण थोडंसं जास्ती ठेवा, फार छान चव लागते लसणाची भाजीमध्ये. पारंपरिक पद्धतीने पितळीच्या पातेल्यामध्ये मी ही भाजी फोडणीला टाकली आहे. खमंग असा हा मसाला परतून झाला की आपण भाजी फोडणीला टाकूया. बेसन पिठामुळे ह्या भाजीला छान घट्टसरपणा येतो आणि चवही फार छान लागते. मी दही किंवा ताक तुम्हाला सांगितल्याप्रमाणे दही किंवा ताक वापरा, म्हणजे बेसन पिठामुळे दही फुटत नाही किंवा ताकही फुटत नाही, व्यवस्थित अशी ही भाजी होते आपली. आता आपल्याला याच्यामध्ये पाणी घ्यायचं आहे. भाजी किती घट्ट पातळ ठेवायची त्या पद्धतीनुसार तुम्ही पाणी घाला. मला इथं भाजी थोडी पातळ पाहिजे आहे, कारण आज आपण बाजरीच्या किंवा ज्वारीच्या भाकरीबरोबर ही भाजी करणार आहोत. तर चुरून ही भाजी, भाकरी चुरून ही भाजी सुंदर चवीला लागते. करून पहा तुम्ही या पद्धतीने एकदा. आता ही भाजी आपल्याला 7 ते 8 मिनटासाठी गॅसवरती, मंद गॅसवरती उकळू द्यायची आहे. थोडंसं मीठ मी घेतलेलं आहे. मी भाजीची टेस्ट करून पाहिली, मीठ कमी वाटलं मला, म्हणून आणखीन थोडंसं मीठ मी घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये 1-2 चमचे मी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे. पारंपरिक पद्धतीने सातारा भागाकडे अशा पद्धतीने ही चाकवताची भाजी केली जाते. तुम्ही नक्की ही भाजी ट्राय करून पहा, छान चवीची भाजी होते. आता गॅस मंद ठेवायचा आणि मंद गॅसवरती 7 ते 8 मिनटासाठी ही भाजी छान उकळून द्यायची आहे, जेणेकरून आपण बेसन पीठ वापरलेलं आहे, दही वापरलेलं आहे. हे बेसन पीठ दही व्यवस्थित असं एकजीव भाजीमध्ये व्हायला पाहावं आणि चवीला भाजी फार छान व्हायला हवी. पीठही व्यवस्थित शिजायला पाहिजे. आता इथे मी बेसन पिठाचा वापर केलेला आहे, पण तुम्ही ज्वारीचं किंवा बाजरीचं पीठही इथं वापरू शकता. आणि अशा पद्धतीने आपली भाजी तयार आहे. करून पहा, खाऊन पहा. रेसिपी आवडली तर चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद मंडळी.